ओके, तर मित्रांनो आपण एकदम अशा प्रफुल्ल आणि असं सुंदर वातावरण असलेल्या ठिकाणी आपण आलो आहे. तर मित्रांनो हा परिसर एकदम स्वच्छ निर्मळ आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी पावसाचं वातावरण आणि मित्रांनो झाडं झुडपं अगदी नैसर्गिक वातावरणामध्ये मित्रांनो आपण आलो आहोत. तर मित्रांनो या ठिकाणचा आनंद तुम्हाला लुटायचा असेल तर मित्रांनो हे पुण्यापासून अगदी थोड्याच अंतरावर आहे. मित्रांनो या ठिकाणी येऊन तुम्ही अगदी मनमुराद आनंद लुटू शकता. या ठिकाणी तुम्हाला हे परिसर बघायला भेटेल. मित्रांनो एकदम छान असा परिसर आहे. या ठिकाणी मित्रांनो एकदम सुंदर असं निसर्गाने नटलेलं परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. ओके, तर मित्रांनो बघू शकता आपल्याला हा डोंगर चढायचा आहे, पूर्ण वरती चालत जायचं आहे. तर मित्रांनो आपण हा डोंगर इझीमध्ये चढणार आहोत. आपण काही शहरी भागातलं नाही, त्यामुळे मित्रांनो आपण इझीमध्ये हा डोंगर चढू शकतो. तर मित्रांनो बघू शकता वरून आपल्याला हा परिसर अशा पद्धतीने दिसतोय. एकदम छान असा परिसर आहे. तर मित्रांनो आपण पुण्याजवळीलच एक ठिकाण म्हणजे बेगडेवाडी या ठिकाणी दिसणारा परिसर किंवा मित्रांनो या ठिकाणचं नैसर्गिक वातावरण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणचा परिसर दाखवतो. एकदम असं छानसा परिसर आहे. मित्रांनो बघू शकता खाली जो हायवे चालला आहे किंवा गाड्यांची वाहतूक चालली आहे ती एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला छानसा असा परिसर बघायला भेटेलच. मित्रांनो या ठिकाणी एकदम छानसं असं वातावरण आहे. मित्रांनो तुम्हाला पुण्यामध्ये जर तुम्ही असाल किंवा पुण्यामधून तुम्हाला या ठिकाणी नैसर्गिक वातावरण किंवा नैसर्गिक अनुभव जर घ्यायचा असेल तर मित्रांनो अशा ठिकाणी यायला पाहिजे आणि निसर्गाचा सौंदर्य निसर्ग काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. मित्रांनो हा जबरदस्त व्लॉग असणार आहे, कारण मित्रांनो मध्ये मध्ये मी सुद्धा अडकळतोय, कारण मित्रांनो मलाही एवढा अनुभव नसल्यामुळे मित्रांनो जे काही व्लॉगर्स किंवा इतर क्रिएटर आहेत ते एकदम छान पद्धतीने बोलतात तशा पद्धतीने मित्रांनो मला बोलता येत नाही. परंतु मित्रांनो मी ट्राय करणार आहे की तुम्हाला छान पद्धतीने एकदम नैसर्गिक वातावरण आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण एकदम छान पद्धतीने व्लॉग बनवणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही आणि मोठे व्लॉगसुद्धा असणार आहेत. त्यामुळे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि इतर ठिकाणी पाठवा. तुम्हाला नक्कीच यावरतीचा छान असे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. त्यामुळे मित्रांनो एक लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो पुढे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कसा जबरदस्त परिसर आपल्याला बघायला भेटतोय. एकदम छान असं वातावरण आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही गाड्यांची गर्दी आणि वाहतूक एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर मित्रांनो हे आपल्याला पुण्यापासून थोड्याच अंतरावर पडतंय. बेगडेवाडी म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी यायचं आहे. मित्रांनो एकदम पुण्यातील जी माणसं आहेत किंवा जे पर्यटक आहेत तर मित्रांनो मला तर बहुतेक असं वाटतंय की या ठिकाणीच येतात. मित्रांनो हवेचा थोडा आवाज येत असेल परंतु मित्रांनो समजून घ्या, कारण आपण या डोंगरावरती आलो आहे. त्यामुळे मित्रांनो हे तुम्हाला नक्कीच जाणवणार की या डोंगरावरती हवा असणारच आणि मित्रांनो हे पावसाळ्याचं वातावरण आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पाऊस आणि हवा असणारच आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी एकदम हवा सुटलेली आणि मित्रांनो या ठिकाणी आहे असा सुंदर असा हा डोंगर. मित्रांनो या ठिकाणी मला आहे ना बहुतेक आता सायंकाळची वेळ झाली आणि सायंकाळच्या वेळेमुळे मित्रांनो या ठिकाणचे जे पर्यटक असतात किंवा या ठिकाणचे जे पर्यटक होते ते मित्रांनो खाली उतरून गेलेत. या ठिकाणी खाली उतरून गेलेत. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणचे पर्यटक जरा कमी आहेत. परंतु मित्रांनो ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंगला आलो त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी खूप पर्यटक होते आणि पर्यटक असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मला बोलता आलं नाही. खरं सांगायचं मेन म्हणजे मित्रांनो आपण नवीन व्लॉगर आहे किंवा नवीन व्लॉग सुरू केले आहेत. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बोलता आलं नाही. म्हणून मित्रांनो आपण जी पर्यटक आहेत किंवा जी पब्लिक आहे ती जाण्याची वाट बघितली आणि नंतर आपली बडबड सुरू केली. परंतु मित्रांनो जी आपली स्टेट डेअरिंग आहे किंवा जे आपल्याला बोलायचं आहे ते आपण नक्कीच विकसित करणार आहोत.
त्यासाठी मित्रांनो तुमची क्षमा मागतो, परंतु मित्रांनो आपण नक्कीच जबरदस्त व्लॉग इथून पुढे बनवणार आहोत. हा आपला पहिला अनुभव आहे किंवा पहिला नाही, परंतु मित्रांनो आपण याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत, परंतु मित्रांनो ते व्हॉइसवर आहे आणि व्हॉइसवर असल्यामुळे मित्रांनो आपल्याला एकदम छान पद्धतीने व्हिडिओ बनवता आले नाही आणि व्हॉइसवरचे व्हिडिओ मलासुद्धा आवडत नाही. त्यामुळे मित्रांनो आपण जे व्हिडिओ आहेत ते मित्रांनो असेच एकदम छान पद्धतीने बनवणार आहोत किंवा आपण जे व्हिडिओमध्ये आहे तेच दाखवणार आहोत आणि जे बोलायचं आहे तेच तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो आपण आता वरती जाऊयात आणि टॉपचा जो व्हिडिओ आहे किंवा टॉपचं जे सौंदर्य आहे तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला वरती चढत जावं लागेल. चला मग जाऊयात हळूहळू आपण वरती. जे टॉपचं व्हिडिओ आहे किंवा टॉपवरून जे दिसणारं सौंदर्य तुम्ही नक्कीच अनुभवा, तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण टॉपला जाऊयात. टॉपला जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. टॉपला जाऊन कशा पद्धतीने वाटतोय ते तुम्ही नक्कीच बघा. तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात टॉपला जाऊन पोहोचणार आहोत. तर मित्रांनो आपण ह्या डोंगराच्या टॉपला आहोत. ओके, तर मित्रांनो आपण या डोंगराच्या टॉपला आहोत. तर मित्रांनो या डोंगराच्या टॉपवरून दिसणारा हा परिसर एकदम छान पद्धतीने किंवा नैसर्गिक सौंदर्य मित्रांनो या ठिकाणावरून आपल्याला खाली दिसत आहे. ऐक ना मित्रांनो, जबरदस्त. ओके, तर मित्रांनो आपण माझा जो मित्र आहे त्याची एकदा आपण राय किंवा त्याला या निसर्गामध्ये येऊन कसं वाटलं नक्की जाणून घेऊयात. तुम्हालाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडेल किंवा मित्रांनो त्याचं जे म्हणणं आहे तुम्हाला या ठिकाणी पसंत पडेल. त्यासाठी मित्रांनो निसर्गाचा अनुभव जरूर घ्यायला पाहिजे. म्हणून मित्रांनो त्याची जी आपल्याला गोष्ट आहे किंवा त्याचं जे म्हणणं आहे ते आपण एकदा ऐकून घेऊयात. तर मित्रा, तुला कसं वाटलं निसर्गाशी येऊन किंवा निसर्गामध्ये येऊन ते एकदा माझ्या ज्या मित्रांना आहे ना ते नक्की सांग. निसर्ग हीच आपली जन्मभूमी आणि हीच आपली कर्मभूमी आहे. निसर्गाबद्दल आपण काय सांगायचं? हां, निसर्गानेच आपल्याला लहानसं मोठं केलं आहे. नॅचरल लाईफ, ऑक्सिजन, ओरिजिनल ऑक्सिजन, हां, कंदमुळं रानातली जे आता लाखो रुपये देऊन पण भेटू शकत नाही ते आपल्या निसर्गात भेटते. म्हणजे असं म्हणायचं की आरोग्य हीच संपत्ती आहे. ती निसर्गाने जी देणगी दिलेली आहे पहिली लोकांना ती अजूनही आदिवासी लोकांमध्ये जिवंत आहे. तर मित्रांनो खरंच निसर्गातून आपल्याला खूप छान पद्धतीचे असे कंदमुळे किंवा आपण एक म्हणू शकतो, मी अगोदर सांगितलं मित्रांनो तुम्हाला आरोग्य हे मित्रांनो निसर्गामधूनच भेटतं. म्हणून मित्रांनो निसर्ग हे खरंच आपलं आराध्य दैवत आहे आपण असं म्हणू शकतो. चला मग भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगा आणि भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.